नमस्कार. आज दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षातर्फे मंचर येथे आपण पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या पत्रकार बंधू आणि भगिनींचे हार्दिक स्वागत आहे. दुर्गा ब्रिगेड पक्षातर्फे आज आंबेगाव तालुका म्हणजे आंबेगाव तालुक्यातील प्रत्येक व्यक्ती हा जगाच्या विविध कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलेला आहे आणि मी स्वतः आंबेगाव तालुक्यामधला आहे. परंतु आज दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षातर्फे या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याचा हेतू एकतर येणाऱ्या काळातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका, या निवडणुकीच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्याचा विकास करण्याची एक मोठी संधी आपल्याकडे आलेली आहे. मी स्वतः अभय बोर हा उद्योजक असून इंडस्ट्रीज असोसिएशनचा मी महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे. त्याप्रमाणे छावा ब्रिगेड संघटना महाराष्ट्र राज्याचा मी प्रदेशाध्यक्ष आहे. छत्रपतींच्या विचारावर काम करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला मानतो आणि आज ही जी माझी मुलगी आहे दुर्गा, म्हणजे मी इतर समाज घडवत असताना समाजापुढे एक आदर्श ठेवला की मी स्वतःच्या मुलीला घडवू शकतो आणि आज समाजामधील माझ्या अनेक माता भगिनी ज्या आहेत, आज आंबेगाव तालुका आपण पाहिला तर कमीत कमी 3 ते 3.5 लाख ही लोकसंख्या आंबेगाव तालुक्यातली आहे. या ठिकाणी 1 ते 1.25 लाख संख्या ही महिलांची आहे आणि तरुणांची संख्या 1 ते 1.25 लाख आहे. परंतु आज मी म्हणजे महाराष्ट्र आपल्या पुणे जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुका, प्रत्येक जिल्हा, या ठिकाणी जिल्ह्यातल्या माणसाला काम आहे. आज पिंपरी चिंचवड असेल, चाकण असेल, खेड असेल, या भागामध्ये एमआयडीसी झालेले आहेत. आपल्या या ठिकाणी समजा भीमाशंकर आहे, अभयारण्य आहे, त्यामुळे काही पोल्युशनमुळे आपल्याला काही उद्योग या ठिकाणी डेव्हलप करण्यासाठी अडचणी येतात. परंतु आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये दुर्गा ब्रिगेड या राष्ट्रीय पक्षातर्फे म्हणजे माझी भूमिका पुढील काळामध्ये अशी असेल की औसरी असेल, आंबेगाव असेल, घोडेगाव असेल, लोणी धामणी असेल, निरगुडसर असेल, जे पण भाग आहेत, या भागातली मुलं ज्यावेळी पिंपरी चिंचवडला येतात आणि मला सांगतात की दादा मला रोजगार पाहिजे, आपल्या भागातील मुली त्या भागामध्ये येतात, त्या म्हणतात की दादा आम्हाला कॉलेजतर्फे अप्रेंटिसशिप दिली आहे, परंतु काम गुजरातला दिले, काम बँगलोरला दिले, आम्ही जाणार कशा? आणि यांच्या व्यथा आम्ही कित्येक वर्ष जाणतोय आणि ह्याला कुठेतरी उत्तर मिळू शकतं. आणि आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये कमीत कमी 4 ते 5 हजार या पडी क्षेत्र आणि या ठिकाणी जर आपण SME निर्मिती केली, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ह्या भागामध्ये निर्मिती केली तर या ठिकाणी म्हणजे प्रदूषण न होणारे उद्योग, मग या ठिकाणी फूडवर आधारित उद्योग असतील, इंजिनिअरिंग उद्योग असतील, फॅब्रिकेशनचे उद्योग असतील, CNC VNC सारखे छोटे मोठे उद्योग असतील आणि हे उद्योग करण्यासाठी आपल्या इथल्या तरुण उल्हासी या ठिकाणी अनेक सुशिक्षित महिला आहेत ज्या लग्न करून आज आंबेगाव तालुक्यामध्ये आलेले आहेत. शिक्षण आहे परंतु मार्ग नाही. आज आम्ही या ठिकाणी बघतोय जिल्हा उद्योग केंद्र फक्त भांडवलदारांचं गुलाम झालंय. जिल्हा उद्योग केंद्राने किती उद्योग निर्माण केलेत आंबेगाव तालुक्यामध्ये याची आकडेवारी त्यांनी द्यावी. जिल्हा उद्योग केंद्राच्या मुद्रा लोन असतील, स्टार्टअप उद्योग योजना असतील, तुमच्या PMGP योजना असतील, या योजनांचा लाभ जिल्हा उद्योग केंद्राने ग्रामीण भागातल्या किती तरुणांना आणि किती तरुणींना केला आहे. फक्त प्रशिक्षण द्यायचं, कागदी घोडे नाचवायचे, शासनाला जायचं आणि सांगायचं आम्ही आमकं केले तमके केले. आज लाडका भाऊ योजना काढली, परंतु लाडका भाऊ योजना ही ग्रामीण भागातल्या मुलांना कुठेतरी आर्थिक क्षमता, त्यांच्या आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी होती, त्यांना रोजगार मिळावा. पण लाडका भाऊ योजना फेल का गेली? कारण या ग्रामीण भागातील मुलांना आणि मुलींना जर शहरी भागामधील औद्योगिकरणामध्ये आणायचं असेल तर त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर निर्मिती शासनाने केली पाहिजे. त्या ठिकाणी ही मुलं कंपन्यांमध्ये कामं करणार आहेत, त्यांचा इन्शुरन्स काढला पाहिजे. ग्रामीण भागातील मुली शहरामध्ये येणार आहेत, त्यांना कुठेतरी हॉस्टेलची निर्मिती केली पाहिजे. आज ग्रामीण भागामध्ये मी पाहतोय की आज मुख्य हायवे जो आहे आपण स्मार्ट सिटी करायला घेतोय, परंतु कुठेतरी स्मार्ट विलेज व्हायला पाहिजे. आज आपल्या या ठिकाणी भीमाशंकर असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवनेरी किल्ला असेल,
या ठिकाणी अनेक पर्यटक जे जागतिक स्तरावरून या भागामध्ये येत असतात. या ठिकाणी लेण्याद्री आहे, असे अनेक दुर्मिळ स्थान आहेत. परंतु येताना पाहतात रोडच्या साईडला अख्खा प्लॅस्टिकचा निघाला. रोडला येताना आपल्या आंबेगाव तालुक्याचं पहिलं इम्प्रेशन, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. खेड सोडला, खेडहून आंबेगाव तालुका चालू झाला, डाव्या त्याला पाहिलं पूर्ण प्लॅस्टिक पिशवी. मग आपल्या इथं जर भीमाशंकर अभयारण्य आहे तर मग प्रदूषण महामंडळ किंवा तालुका स्तरावर असेल, ग्रामपंचायत असेल, यांनी स्वच्छता अभियानामध्ये ह्याच्याकडे आतापर्यंत दुर्लक्ष केलेलं दिसून येते. कुठेतरी आंबेगाव तालुक्यामध्ये उद्योग वाढले, व्यापार वाढला, तर महाराष्ट्राला जो GDP दर जातोय, GST मधून काही असेल, तुमचा GDP मधून 26% असेल, 13% असेल, परंतु आज या ठिकाणी 1 लाख लोकांना जर रोजगार मिळाला तर या ग्रामीण भागातून सगळ्यात जास्त GDP हा केंद्र सरकारला जाणार आहे. आणि या केंद्र सरकारला जास्त GDP गेल्यामुळे केंद्रातील योजना आपल्या ग्रामीण भागामध्ये राबविण्यासाठी आपल्याला मोठी संधी निर्माण होणार आहे. आणि म्हणून आज दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्ष जो आहे, 8 दिवस झाले पक्ष स्थापनेला निवडणुकीची मान्यता मिळाली. त्याच्या आधी संघटना कार्यरत होती, पण या 8 दिवसानंतर आता लगेच आपल्या इथे झेडपी निवडणुका लागलेल्या आहेत. अनेक असे कर्तबगार कार्यकर्ते आहेत, अभ्यासू कार्यकर्ते, अनेक महिला आहेत की त्यांना कुठंतरी एक भूमी पाहिजे उभं राहायला. आणि नक्कीच दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षातर्फे ह्या उमेदवारांना या ठिकाणी नक्की संधी देण्यात येईल आणि त्यांना पूर्णतः पाठबळ, मग ते उद्योजकाचा असेल, त्यांच्या सुरक्षेचा असेल, त्यांच्या आरोग्याचा असेल, या ठिकाणी जो शेतकरी बंधू आहे, या शेतकरी बंधूंना इथं जी उत्पादनं निर्माण होतात त्यावर छोटे मोठे क्लस्टर या ठिकाणी निर्माण करण्याचं आमचं नियोजन आहे. या ठिकाणी आपल्या गोमाता आहेत, गायी मोठ्या प्रमाणात आहेत. मग या ठिकाणी जर आपल्याला गायी वाचवायची असेल तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी गो उद्योग हे निर्माण झाले पाहिजेत. आज आमचा संकल्प आहे की प्रत्येक गावामध्ये गो सेवा केंद्र हे निर्माण करायचं आणि गायीच्या पंचगव्यापासून या ठिकाणी आपल्याला अशा अनेक वस्तू बनवता येतात की प्रत्येक घरामध्ये आपल्या गायी आहेत. आणि हे जे महिला बचत गट या ठिकाणी जे कार्यरत आहे त्यांची एकच खंत आहे, काम मिळालं तर 50 पिशव्यांचं मिळतं, 100 पिशव्यांचं मिळतं, लोणचं, पापड, मसाले. याच्या बाहेरची दुनिया यांनी अजून पाहिलीच नाहीये. आज आपलं जग आधुनिकरणाकडे वाटचाल करते. आज आपल्या इथं रोबोट येऊन काम करायला लागले. जसं यांनी मागाशी सांगितलं की महिलांना विचारलं कुठली मशीन माहिती आहे, VMC CNC मशीन माहिती आहे, ते एकमेकांच्या तोंडाकडे पाहायला लागले, त्यांना माहितीच नाहीये. शिलाई मशीन माहिती आहे, सगळ्यांचा एक हात सगळ्यांचा उभं राहा. परंतु पुढील काळामध्ये, पुढील पंचवार्षिकमध्ये आमच्या तालुक्यातील या ज्या महिला भगिनी असतील, आपल्या राज्यातील ह्या महिला भगिनी असतील, ज्या बचत गटांमार्फत अतिशय सुंदर कामं करतायत, परंतु यांचं रूपांतर आम्हाला कुठेतरी उद्योग गटामध्ये करायचंय. यांना या मशिनरी चालवण्याचं प्रशिक्षण द्यायचे. यांनी बनवलेला जो माल आहे त्याला निर्यात करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये एक्सपोर्ट सेंटर व्हायला पाहिजे. कारण या ठिकाणी आपला जो शेतकरी बंधू आहे तो विविध प्रकारच्या शेतीमध्ये दिवस रात्र राबत असतो. या ठिकाणी शेतीमधनं अनेक फूड म्हणजे केळी असतील, द्राक्ष असतील, टोमॅटो असतील, कांदे असतील, यातून ह्या महिला ज्या उद्योग निर्मिती करणार आहे, या उद्योग निर्मितीला विक्रीची जोड मिळण्यासाठी पुढील काळामध्ये ज्या संधी निर्माण करून देण्यात येणार आहे त्या नक्कीच दुर्गा ब्रिगेड या राष्ट्रीय पक्षातर्फे करून देण्यात येणार आहे. आणि पुन्हा एकदा आपल्या तालुक्यातील सर्व बंधू भगिनी असतील ज्यांना राजकारणात यायचे, कुठेतरी आम्हीही संघटना चालवत होतो, परंतु अनेक आमच्या मित्रांचं म्हणणं होतं तर कुठेतरी राजकारण सुद्धा त्याच्यामध्ये जोडीला पाहिजे, जेणेकरून आपल्याला सर्वसामान्यांना न्याय देता येईल. म्हणून सर्वसामान्य नागरिकांनी देखील सामाजिक कार्यामध्ये यावं. आज प्रत्येक जण घाबरलेला आहे, सगळीकडे भांडवलदारांचं राज्य झालेलं आहे. आज नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, कोट्यवधी रुपये खर्च करतायत, पण असेही काही उमेदवार आहेत की त्यांनी समोरच्याने कोट्यवधी जरी खर्च केलेले असले आणि यांनी 10,000 रुपये जरी खर्च केलेले असले तरी जनतेने आज त्यांना निवडून दिलेले. त्यामुळं हे जे संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केले, त्याला प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार आहे. आणि असे कोणी इथं कर्तबगार सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये असतील त्यांच्या पाठीशी दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्ष हा खंबीरपणे उभा राहील अशी मी ग्वाही देतो. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा
शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.